एकच माणूस, एकच कलावंत इतकी वर्ष जेव्हा तुम्हाला रसिकांसमोर पेश होत असतो तेव्हा साहजिक असं वाटत असतं, हे नीट करा जरा. हॅलो हॅलो. तेव्हा असं वाटत असतं की आपण गझलचा प्रचार प्रसार करतो आहोत. ऐकणाऱ्यांना कुठेही रेंगाळू देता कामा नाही. त्यांना असं त्यांची जी उत्कंठा आहे ती अशी बरकरार राहावी म्हणून एकाच माणसाला इतका वेळ 3-3, 4-4 तास मिळून राहण्यासाठी काहीतरी करावं लागतं, काही प्रयोग करावे लागतात, काही वेगळेपण आणावं लागतं. असं सातत्याने मी प्रयोग केले, खूप प्रयोग केले. मला असं म्हणत आहे यारजी साहेब, मी जंगलातलाच माणूस आहे. माझं गाव, मी जिथे वाढलो तो सातपुड्याचा पायथा. म्हणजे आज मला तुमच्यामुळं हे सुचलं आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं की हे जे मूळ आहे, माझी जी द्रौपदीची थाळी म्हणतात संगीताची, माझ्यापर्यंत जी की मिळाली मला ती कुठे मिळाली याचा विचार करत जेव्हा मी मागे मागे जातो तेव्हा यारजी साहेबांनी आज याद दिल्यामुळं हे निसर्गातून कसं आलं, कसं मिळालं माझ्याही नकळत त्याची आठवण झाली. आणि सातपुड्याच्या पायथ्याशी गाव, 800 लोकांचं खेडं छोटंसं, आणि तिथे मनोरंजनाचं साधन म्हणाल तर लौकिक अर्थाने काहीच नाही, फक्त कानावर पडणारी लोकगीतं, तुकडोजी महाराजांची भजनं, फार तर क्वचित काळी एखाद्या वेळेस लग्नाप्रित्यर्थ वगैरे लाऊडस्पीकर गावात आला तर ती गाणी, बस, याच्या पलीकडे काही नाही. आईच्या ओव्या, वडील भजनाला घेऊन जाते ते, आणि मग कानावर जे पडत होते. आता त्या काळी मला त्याचं महत्त्व नव्हतं कळत, पण जेव्हा मी अमरावतीला आलो, शास्त्रीय गाणं शिकायला लागलो, गुरुजींनी मला शिकवलं की बघा आज तुला मी एक ठुमरी शिकवतो. आणि मग त्यांनी मला एक ठुमरी शिकवली. शिकवली छान. तोरी बाट तकत नैनहार, नैनहारे नैनहारे, तोरी बाट तकत नैनहार, नैनहारे आजा सवरिया रे, आजा 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 सवरिया रे, तोरी बात तकत नैनहार. पम ग ग ग म म पम ग ग स ग स बाट तकत नैन, ग पद सा नि ग प म ग ग म ग पम ग ग ग म म ग ग म म ग स बाट तकत नैनहार. ते मला मोठे तल्लीन होऊन तुम्ही शिकवत होते, मी गात होतो, आणि मला कुठेतरी अरे म्हटलं गुरुजी म्हटलं हे तर मला माहीत आहे, तुला कसं माहीत असेल, तू एवढा लहान, तू कुठे ऐकलं पहाडी राग? हा पहाडी राग आहे, हा तू कुठे ऐकलं? मी त्याचं कधी शिकवलं नाही तुला, आणि तो माझ्या आधी तू कोणाकडे शिकला नाही. कसा? मग मी त्यांना गाणं ऐकलं.
म्हटलं हे बघा बरं कसं वाटतं, हे आहे का ते याच्यासारखं आहे का? महादेवाचा तो माया शंकर राजा, नदीले मोठा पुरगा, नदीले मोठा पूर कसा लिंबू चौऱ्यागड. अरे हो रे म्हणे, तू कुठे ऐकलं? म्हटलं माझ्या गावामध्ये हीच गाणी गातो. महादेवाच्या यात्रेला जथ्याने लोक जातात आणि अख्खा जथ्था हे गाणं म्हणत म्हणत जातो. महादेवाचा पोहा म्हणतात त्याला, पोहा चालला महादेवा. आणि ते सगळे एका सुरात, तो डफ, ती डोलकाठी, महादेवाची ती काठी असं घेऊन ती यात्रेला जातात, एका सुरात गात असतात. इतकं भरभरून येतं, मन भरून येतं आठवणीने की एकच स्वर तो पहाडचा, ते गाणं संपल्यानंतर गुंजत राहायचा कानात, हे हा पहाडी राग. मला यार्जी साहेबांच्या म्हणण्याची आठवण आली की हे निसर्गाचं देणं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी खूप फिरलो आयुष्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत पिंजून काढला, परदेशात गेलो. म्हणजे मला पहाडाचं सानिध्य असलेला प्रत्येक प्रदेश, प्रत्येक देश हा मी बघितला. आणि तुम्हाला दाव्याने सांगतो की मग नागालँड, हिमाचल, हिमालय, सातपुडा, सह्याद्री, तिथल्या पायथ्याचं, तिथल्या पहाडाच्या सानिध्यात असलेल्या लोकांचं तुम्ही गाणं आहे का, स्वर सगळे सारखेच आहे. आणि कोणी कोणाला कुठे शिकवायला गेलं नाही. मग हे आलं कुठून? तर हे निसर्गाने दिलं आहे. निसर्गातच ते आहे, निसर्गाने दिलेलं गाणं आहे. आणि ते त्यांनी वेचून घेतलं. आमचे भाई पु ल देशपांडे, ज्यांचं सानिध्य मला लाभलं, ज्यांनी माझ्या एका मैफिलीचं निवेदन केलं. कोणाला विश्वास बसणार नाही की पुलांनी तुझ्या मैफिलीचं निवेदन केलं, सांगितलं तर विश्वास बसणार नाही. ते सानिध्य लाभलं आणि त्यांना ही गाणी ऐकवायचं मी. तेव्हा NCPला ते बसायचे तेव्हा त्या काळात. आणि तेव्हा त्याचा वापर मी गझलमध्ये कसा करू शकेन, गझलमध्ये याचा वापर होऊ शकेल काय, हे मी जे शिकलो शास्त्रीय गाणं, याचा वापर मी गझलमध्ये कसा करावा, कितपत करावा, तो शोभेल काय. आणि मग बघा कसं वाटतं. महादेवाचा तो पाट तकता, तू दिल्या जखमात मी, गझल, जखमात मी, तू दिल्या जखमात, तू दिल्या जखमात, तू. आता गंमत अशी झाली या चालीची की ही दुर्गा रागाचा रियाज करत होती आणि मी ते स्वर माझ्या कानावर होते घरी सकाळच्या पहार. आणि तो दुर्गा राग असा मी या गझलसाठी निवडला होता. आणि मग हिचा लागता तो मध्यम इतका प्रबळ झाला की मग तो भूप आणि भूपचा पहाडी असा तो प्रवास झाला. आणि 3 राग ह्या गझलेसाठी मी निवडले होते. तो एक राग पहाडी त्याच्या मिश्रणातून बनला आणि 3 ताल. ही गझल अशी अनोखी रचना माझ्या हातून झाली की जी 6 मात्रेच्या दादरामध्येही गाता येते, 7 मात्रेच्या रूपकमध्येही गाता येते आणि 8 मात्रेच्या केरव्यामध्ये पण गाता येते. 6, 7 आणि 8 असे 3 ताल, दादरा, रूपक आणि केरवा, 3 राग आणि 3 ताल अशी एखादी रचना होऊन जाते. पण ती मैफिलीत गायला जातेच असं नाही, पण अशी अनौपचारिक मैफिल असेल तेव्हा हा प्रयोग मी केलेला आहे हे सांगायला मला आवडतं. तू दिल्या, आधी 6 मात्रेत गाऊया, मग 7 मात्रेत गाऊया, मग 8 मात्रेत गाऊया. एक मिनिट एकच शेरमध्ये. तू दिल्या जखमात मी, तू दिल्या जखमात मी, तू दिल्या जखमात मी, हरवून गेलो दिल्या जखमात मी, हरवून गेलो, हरवून गेलो, हरवून गेलो, तू दिल्या जखमात मी, हरवून गेलो. अन तुला तू दिल्या जखमात मी हरवून गेलो,
अन तुला विसरायचे, अन तुला विसरायचे, विसरून गेलो. सात मात्र. तू दिल्या जखमात हरवून गेलो, तू दिल्या जखमात हरवून गेलो. अन तुला विसरायचे, विसरून गेलो. आठ मात्र. तू दिल्या जखमात मी हरवून गेलो, तू दिल्या जखमात मी हरवून गेलो. अन तुला विसरायचे, विसरायचे, अन तुला विसरायचे, विसरून गेलो. तू दिल्या जखमात मी हरवून, 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 हरवून गेलो. आपने याद दिलाया तो मुझे याद आया, असं हे निसर्गातून येतं. आणि प्रयोग आपण करतो. आणि घरी भांडणं होत असतात, लुटुपुटीची भांडणं, नवरा बायकोची भांडणं. पण ते भांडण जेव्हा प्रेम वृद्धिंगत करणार असतं आपसातलं, तेव्हा त्याच्याच मजा असते. कोकणातले शायर स्वभावताच भांडण हा त्यांचा पिंड असल्यामुळं त्या शायराने ती गझल माझ्याकडे दिली. आणि मी ती वाचता वाचता असं माझ्या लक्षात आलं की अरे ही गझल तर आहे, पण हिचा जो स्वभाव आहे, हिचा आकृतिबंध जरूर गझलेच आहे, पण हिचा जो स्वभाव आहे तो नाट्यसंगीतच आहे. मग मी नाट्यसंगीत आणि गझल याचा एक मिलाप करू का, जमेल का, करू शकेन का, कसा वाटेल. आणि मग हे आमचे टीकाकार असतातच घरी, हे बघ बरं कसं वाटतं, हे ऐका बरं कसं वाटतं. मग हे निवाडा आधी करतात की जरा बरं वाटतं, पुढे जायला हरकत नाही, जरा कोशिश कर, जमेगा जमेगा तरी असं करून ते मला हाकारतात पुढे. आणि मग अशी एखादी रचना अजून होऊन जाते की जिचा आकृतिबंध गझलचा आहे पण स्वभाव नाट्यसंगीताचा आहे. आणि मग दोघांचं मिलन म्हणून एक नाट्यगीत नाट्य गझल साकार होते. तिची एक झलक. हे प्रयोग मी केलेले आहेत. अजून एक अनोखा प्रयोग याच्यानंतर ऐकवतो. आहे दोन प्रयोग. तू जन्माची भूल तरीही, तू जन्माची भूल तरीही, तू माझ्या जगण्याचे कारण, तुझ्यासाठी माझ्या पाशी केवळ हे गझलेचे तारण. असेल माझे चुकले तेव्हा, असेल माझे चुकले तेव्हा, तोल जायला नकोच होता. कशास करून काढतेस तू नवीन मुद्दे, जुनेच भांडण, जुनेच मुद्दे, नवीन भांडण. भल भल ते सांगतेस, भल भल ते सांगतेस, भल भल ते सांगतेस, भल भल ते. हा, भल भल ते सांगतेस का उगाच भांडतेस, भल भल ते सांगतेस का उगाच भांडतेस, भल भल ते सांगतेस का उगाच भांडतेस, भल भल ते सांगतेस का उगाच भांडतेस. जन्माचे जन्माचे चुकलेले, जन्माचे चुकलेले, जन्माचे चुकलेले गणित पुन्हा मांडतेस, भल भल ते सांगतेस का उगाच भांडतेस, भल भल ते
क्षणभर थांबून गडे थांबून गडे क्षणभर थांबून गडे क्षणभर थांबून गडे मोज मोज जुने ओर खडे माम प पद धनी पम पग मारे निधनी सर पग मारे निधनी क्षणभर क्षणभर थांबून गडे मोज जुने ओळखड घाव नवे नवे घाव नवे घाव नवे त्यावर तू घाव नवे त्यावर तू घाव नवे त्यावर तू मीठ किती सांडतेस भल भलते भल भलते सांगतेस का उगाच भांडतेस जन्माचे जन्माचे चुकलेले जन्माचे चुकलेले जन्माचे चुकलेले गणित मांडतेस. भापकर साहेब हा प्रयोग अजून झाला नव्हता मराठीमध्ये की आपण फारसी शायरीमध्ये उर्दू शायरीमध्ये इतकी भरमार ज्या विषयाची आहे अर्थात ते सगळं संकेताने आलेलं आहे. मॅक्झिमम जे आहे ते संकेताने आलेलं आहे. ती म्हणजे शराब नशा तो एक वेगळाच आहे. मराठी गझलमध्ये या रंगाचा अभाव होता आणि तो यावा अशी माझी इच्छा होती. सामाजिक आशय प्रेम सगळं आहे पण हा एक रंग का नाही आपल्या मराठी गझलमध्ये. ती एक उणीव भासत होती. आमचे DN गांगण बुजुर्ग शायर त्यांना म्हटलं की गांगण साहेब आप पीते तो नहीं है लेकिन लिखनी पड़ेगी आपको गजल. त्यांनी एक उत्तम रचना मला दिली. एक 2 शेर ऐकवतो आणि मग आपण समारोप कधी करायचा सगळं. आता हे म्हणतात की कारणे नाही तर मोठी यार हो माझ्या पिण्याची. अब पीने वालों को पीने का बहाना चाहिए. काही नाही झालं मनासारखं म्हणून झालं म्हणूनही कभी इस मका से गुजर गया कभी उस मका से गुजर गया वगैरे हे म्हणून सुरू असतं हे सगळं सिलसिला आहे. तर हे म्हणतात की मराठीत लोक ते आपण कुछ काही कारणवारण काही फारसं नाही असं ते प्लेट करतात. ही पिण्याची अन खरे तर पाजण्याची चीज आहे. लोक का होतात पागल जाणण्याची चीज आहे. कारणे नाहीत मोठी 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 कारणे नाहीत मोठी. यार हो माझ्या पिण्याची कारणे यार हो माझ्या पिण्याची जिंदगी
गरज आहे, गरज आहे, गरज आहे झिंगण्याची, कारणे नाही तुम्ही. एकदाही एकदाही मी पिण्याची, एकदाही मी पिण्याची वेळ नव्हती चुकविली. एकदाही मी पिण्याची वेळ नव्हती चुकविली, पण कोण घेतो दखल माझ्या, कोण घेतो दखल माझ्या, कोण घेतो दखल माझ्या वक्तशीर ह्या वागण्याची, कारणे नाहीत मोठी, कारणे नाहीत मोठी, कारणे. शेत ज्यासाठी मी ही गजल बांधली तो शेर माकुळ शेत. मद्य जेव्हा घेतले, मद्य जेव्हा घेतले, घेतले कडवट चवीचे, कडवट चवीचे घेतले मी चवीने. मद्य जेव्हा घेतले कडवट चवीचे मी चवीने, लागली 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 मग सवय मजला, लागली मग सवय. तुम्ही जी समजता ती सवय नाही. मद्य जेव्हा घेतले कडवट चवीचे मी चवीने, लागली मग सवय मजला, लागली मग सवय मजला. सत्य कडवट पचविण्याची, कारणे नाहीत मोठी, कारणे नाहीत मोठी. यार हो माझ्या किनारी जिंदगी आहे सदा, जिंदगी आहे सदा, जिंदगी आहे सदा. गरज आहे, गरज आहे, गरज आहे झिंगण्या. जीते रहो. जरूर जरूर. बरं हां अच्छा अच्छा ओके बरं. ज्याचा संस्कृत अनुवाद आमच्या ताईंनी केला ना, हां मला फार फार आवडते ती गजल, मनोहर रणपिसाची फार सुंदर गजल. त्याचे 200 कार्यक्रम होऊ द्या, भेटतो तुम्हाला. दे रे ना द रे ना द
काळजाच्या पायथ्याला पायथ्याला काळजाच्या पायथ्याला पायथ्याला काळजाच्या. जी आम मैफिल असते ना त्यामध्ये असं इत्मिनान आणि इतक्या निश्चिंतीनं गाता नाही येत, म्हणून ते हाऊस अशा मैफिलीत पुरवून घ्यावी लागते. काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गावा काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गावा हे गावा काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गावा हे जीव घेण्या वेदनेला वेदनेला प्रेम से नाव आहे काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गावा. पारया पारया भवसागराच्या जायचे आहे मला. पारया भवसागराच्या सागराच्या जायचे आहे मला. जायचे आहे मला पण जायचे आहे मला पण वादळी नावात वादळी लाटात माझी वादळी लाटात माझी कागदाची नाव आहे काळजाच्या पायथ्याला वेदनेचा जन्मास आला आला घेऊन जन्मास आला फाटकी झोळी परंतु घेऊन जन्मास आला फाटकी झोळी परंतु माणसाला माणसाला चंद्र आणि माणसाला चंद्र आणि मंगळाची
शाला भास म्हणा आकाशाला आकाशाला भास म्हणालो भास म्हणालो भास आकाशाला भास म्हणालो आकाशाला भास म्हणालो चुकले का हो चुकले का हो आकाशाला भास म्हणालो चुकले का हो धरतीला धरतीला इतिहास धरतीला इतिहास म्हणालो चुकले का हो चुकले का हो चुकले का हो चुकले का हो आकाशाला भास म्हणालो भास म्हणा चौदा वर्षे काय शेर आहे बघा 14 वर्षे 14 वर्षे 14 वर्षे 14 वर्षे पती विना राहिली उर्मिला 14 वर्षे 14 वर्षे 14 वर्षे पती विना राहिली उर्मिला हाच खरा वनवास म्हणालो हाच खरा वनवास म्हणालो चुकले का हो चुकले का हो चुकले का हो आकाशाला भास म्हणालो चुकले का हो चुकले का हो चुकले का चुकले का कुठली वर बरं अंदाजे शेवट करू बरं ठीक मी किनारी सांगतो छान गजल आहे ती
गंधाळताना पाहिले किनारे सरकताना पाहिले वाचलेली ऐकलेली वाचलेली ऐकलेली माणसे गेली वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो रोज अत्याचार होतो आरशावर आता आरशाला भावलेली माणसे गेली माणसे गेली कुठे ही अचानक माणसांची माकडे झाली कशी माणसाच्या चेहऱ्याची माणसे गेली ते गेली अंदाज अंदाज आरशाचा 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 वाटे खरासा खरा असावा खरा असावा खरा असावा खरा असावा गझल म्हणा किंवा कुठलीही कलाकृती म्हणा त्याचं प्रयोजन काय असतं हो
किंवा एक वेगळी गोष्ट भाषा भगिनी धामची निर्मिती म्हणा किंवा कुठली चांगली गोष्ट म्हणा आपण का करतो. आपण माणसातलं माणूस पण जागं राहावं, माणसाने एकत्र यावं, माणसाने माणसासारखं वागावं ह्यासाठी ना. हा सगळा खटाटोप, हा सगळा प्रयत्न, हा सगळा मनस्वी जो एक मानस आहे हे सगळं करण्याचा, तो मानवतेसाठीच आहे आणि तो आपण सगळे करत राहूया. मी ज्या उद्देशाने इथे आलो, भाषा भगिनी धामचं उद्घाटन तुमच्या साक्षीने झालं आहे आणि ते कार्य आपण सगळ्यांनी पुढे न्यायचं आहे. माणसातील माणूस पण बरकरार राहो असे प्रयत्न करत आपण भाषा भगिनी धामला पुढे नेऊया आणि गझल सागर प्रतिष्ठान, सगळा गझल परिवार आणि तुम्ही सगळे आपण ह्या भाषा भगिनी धामच्या सोबत राहूया. आणि ही समारोपाची एक गझल मी ऐकवतो आणि आपली रजा घेतो. वाटे खरा असा अंदाज अंदाजारशाचा, वाटे खरा 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 असावा अंदाजारशाचा, वाटे खरा असावा खरा असावा खरा असावा खरा असावा खरा असावा अंदाज आरसा, वाटे खरा असावा. बहुतेक बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा अंदाज. तोडाल वृक्ष जेव्हा, तोडाल वृक्ष जेव्हा, ध्यानात हे सूर्य. तोडाल वृक्ष जेव्हा, ध्यानात हे सूर्य, ध्यानात हे सूर्य, ध्यानात हे सूर्य, असुद्या ध्यानात हे असुद्या. तोडाल वृक्ष जेव्हा, या दिसाव्याच्या पर्यावरणाच्या कामाला हा शेर अर्पण करूया. तोडाल वृक्ष जेव्हा, ध्यानात हे असुद्या. कित्येक पाखरांचा, पाखरांचा, कित्येक पाखरांचा तो आसरा असा अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा अंदाज. छाती खुली, छाती खुली, खुली तरीही, छाती खुली तरीही, तरीही, तरीही
पाठीत वार केला, 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 पाठीत वार केला, छाती खुली तरीही 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 पाठीत वार केला, छाती खुली तरीही पाठीत वार केला, जगण्याला आधार हवा, जगण्याला आधार हवा, तुझ्यासारखा यार हवा, पाठीवरती नकोच मित्रा, छातीवरती वार हवा, छाती खुली तरीही 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 पाठीत वार केला, दिलदार यार माझा 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 दिलदार यार माझा, तो लाजरा असा अंदाज आरशाचा वाटे खरा असा अंदाज. आखरी शेर, हास्य गजल शेर, नाजूक आणि अनाकलनीय शेर. जखमा कशा सुगंधी, जखमा कशा जखमा सुगंधी झाल्या, कशा झाल्या 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 झाल्यात काळ झाला, जखमा कशा सुगंधी, कशा सुगंधी, जखमा कशा 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 सुगंधी, कशा जखमा कशा सुगंधी झाल्या, झाल्यात काळ झाला, सा ग म प ग म ग सा, जखमा ग म प नि द प म प ग, जखमा ग म प नि सा नि द नि द प म प ग, जखमा ग म प नि सा ग रे नि सागरनी सा सा नि सा नि दा नि द प म प ग, ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि, जखमा कशा सुगंधी, कशा सुगंधी जखमा झाल्या, कशा कशा दारावरून माझ्या त्यांची वरात गेली, कशा झाल्या काळ झाला, दारावरून माझ्या, मी आपल्या गंधा सांगतो अशा झाल्या असाव्यात बुवा, दारावरून माझ्या त्यांची वरात गेली, मेहंदीत रंगलेली बरची उरात गेली, जखमा कशा सुगंधी, नगरात आज त्यांच्या आहे म्हणे, आहे म्हणे दिवाळी, आम्ही चलावलेली पण ती धुरात गेली, जखमा अशा सुगंधी, आता कशाच त्यांची पारायण, पारायणे आता कशाच त्यांची पारायणे, इलाही
माझीच भाग्यरेखा परक्या घरात गेली जखमा अशा सुगंधी जखमा अशा सुगंधी झाल्या झाल्यात काळ झाला केलेत वार जाने केलेत वार जाने तो मोगरा असा अंदाज आरशाचा वाटे खरा सावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा अंदाज धन्यवाद दादा. ही छान मैफिल आम्हाला अनुभवता आली. याची देही याची डोळा याचा आम्ही अनुभव घेतला त्याबद्दल. आणि वाढदिवसाचं औचित्य साधून म्हणजे नेहमी असं होतं की वाढदिवस हा घरी साजरा करतो आपण, पण मला वाटतं खऱ्या कलावंताचा वाढदिवस हा तोच असतो जो रसिकांसमोर साजरा होतो. आणि आज औरंगाबादकर रसिकांच्या साक्षीनं आपला वाढदिवस आम्ही साजरा केला. आपण आलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. या सर्व मैफिलीसाठी ज्यांची साथ संगत लाभली त्यांचा सत्कार राहिलेला आहे. मी भाबदाचे मुख्य व्यवस्थापक बाळकृष्ण कुलकर्णी सर यांना अशी विनंती करतो की हार्मोनियमवर ज्यांची साथ संगत लाभली त्या जगदीश मेस्त्री सरांचा आपण सत्कार करावा, त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर कुलकर्णी सरांनाच विनंती हवं. गिरीश पाठक सर, दूरवरती ज्यांची साथ लाभली त्या अब्रार अहमद सरांचंही स्वागत कुलकर्णी सरांनी करावं. या सर्व साथीदारांच्या बळावरच की सुंदर मैफिल होत असते. त्याचबरोबर स्मरणिकेचं जे प्रकाशन झालं त्यामध्ये अनेकांनी शुभेच्छा दिल्यात, अनेकांचं सहकार्य लाभलं. त्यामध्ये आदरणीय शशिकांत वाडगावकर सर, श्रीवसौ अनिल निरंतर, ॲडव्होकेट विजय सर या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. फॉरेस्ट ऑफिसर आदरणीय मनोज कांबळे सर हेही दादांचा सत्कार करू इच्छितात. मी कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी दादांचा सत्कार करावा.